जय महाराष्ट्र। तुम कैसा आओ? मी ठीक आहे, तू कसा आहेस? एक नंबर एक नंबर। मैं तो हालांकि मेरे को मराठी नहीं आता है, समझ लेता हूँ, लेकिन थोड़ा थोड़ा मराठी बोलता हूँ और कोशिश भी करता हूँ सीखने के लिए। अभी महाराष्ट्र में जो अपना हिंदी भाषी ले मराठी आना चाहिए, लेकिन कहाँ तक ये सही है कि उसको लफा मारो, मारपीट करके उसको मराठी आप मतलब बोल सकते हो कि नहीं, आप आग्रह कर सकते हो कि नहीं आप मराठी बोलो, मराठी सीखो, लेकिन किसी के ऊपर मारना, उसके ऊपर जुल्म करना, वीडियो बनाना, ये कहाँ तक सही है? मला असं वाटतं की जबरदस्ती नाही करायला पाहिजे, कारण इंडिया ही लोकशाही, हा फक्त लोकशाही देश आहे। लोकशाही देश असल्यामुळे कोणालाही काही बोलायचा अधिकार आहे, काही करायचा अधिकार आहे। त्यामुळे कोणावर असं बंधन नाही टाकायचं की तू मराठीतच बोल। पण असं वाटतं की मला मराठी गरज आहे, कारण तुम्ही जर कुठल्याही दुकानात गेला, मी मराठी आहे आणि तुम्ही हिंदी आहे, पण मी काय सांगतोय ते तुम्हाला कळत नाही, तर मग कसं कम्युनिकेशन होणार? त्यासाठी थोडेफार मराठी शिकलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे। हाँ, थोड़ा मराठी सीखना चाहिए, लेकिन मैं ये नहीं, मेरा ये सवाल नहीं था, मैं आपसे ये पूछ रहा हूँ कि ये लफा मारना, वीडियो बनाना, परेशान करना गरीब मजदूर को, कहाँ तक ये सही है? ये करना चाहिए? नाही, ये तो नाही। जो समोरून त्याला विचारलं की तू मराठीत बोलणार की नाही, म्हणजे बोलतो की नाही, तो असा की बोलतोय की मी नाही बोलणार, काय करायचे ते करा, हे पण बरोबर नाही ना। की तुम्ही बाहेरून आला आणि म्हणताय तुम्ही मी नाही शिकणार, हे चुकीचं आहे। तुम्ही प्रयत्न करा ना, थोडं बोला, ते ठीक आहे। नहीं सही, हाँ ये भी बात है, सही है कि थोड़ा थोड़ा आप मराठी बोलो, सीखो, ये अलग बात है। ये चीज सबको समझ में आ जाएगा कि नहीं, चलो ठीक है, महाराष्ट्र में थोड़ा थोड़ा बात करो और सीखो उसको, लेकिन